Hello dear students, today we are going to start the next part from this chapter, that is components of the cell. In the previous lecture we have seen plant cell as well as animal cell. त्या दोघांच्या मध्ये असणारी comparison आपण बघितली होती, काय similarities आहेत, काय differences आहेत, isn't it? Now let us see various components or various parts of the cell one by one. त्यातला सगळ्यात first component जो आहे it is cell wall. First component, cell wall. As we have seen in previous lectures, this cell wall is present only in plant cell. This is absent in animal cell. Plant cells त्यातच फंगस असतील आणि अल्गी ह्या तीन प्रकारच्या ज्या सेल्स आहेत त्यांच्यामध्येच ही सेल वॉल प्रेझेंट असते. आता आपण ह्याचा जो स्टडी आहे तो स्टडी करताना लोकेशन, स्ट्रक्चर आणि फंक्शन असे तीन पॉइंट्स मध्ये बघणार आहोत. सो ही सेल वॉल कुठे असते? आउटर मोस्ट लेयर असतो ऑफ प्लांट सेल. इट इज ॲबसेंट इन ॲनिमल सेल, प्रेझेंट ॲज आउटर लेयर ऑफ प्लांट सेल. तसंच अजून कुठे सांगितलं तुम्हाला? अल्गी आणि फंगस यांच्यामध्ये हे सेल वॉल प्रेझेंट असते. प्रत्येकामध्ये प्लांट सेलची सेल वॉल सेल्युलोजची बनलेली असेल, फंगसची कायटिननी बनलेली असेल, प्रत्येकाचं वेगवेगळं कंपोजिशन असतं. बट सेल वॉल हा स्ट्रक्चर मात्र प्रेझेंट असतो ह्या तीन प्रकारच्या डिफरंट सेल्समध्ये. इट इज ॲबसेंट इन ॲनिमल सेल, हे एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल ॲबसेंट असतो, म्हणजेच आउटर मोस्ट लेयर झाला प्लांट सेलचा, त्याला म्हटलं सेल वॉल. आता हा लोकेशन झालं ह्याचं स्ट्रक्चर कसं सांगता येईल? तर हा जो मेनली प्लांट सेल जी आहे इट इज मेड अप ऑफ अ टाईप ऑफ काय म्हणूयात आपण ग्लुकोज जो असतो किंवा ज्याला आपण कार्बोहायड्रेट म्हणूयात. कार्बोहायड्रेट सेल्युलोज नावाचा जो कार्बोहायड्रेट आहे त्याच्यापासून ही मेनली आपली प्लांट सेल वॉल जी आहे ती बनलेली असते. अलॉंग विथ सेल्युलोज याच्यामध्ये अदर कंपोनंट जसं की पेक्टिन, लिग्निन, सुबेरिन यासारखे कंपोनंट्स देखील काही अमाऊंटमध्ये प्रेझेंट असतात. बट मेन जो कंपोनंट आहे प्लांट सेलचा इट इज अ सेल्युलोज विच इज नथिंग बट अ टाईप ऑफ कार्बोहायड्रेट. सो ह्याचं स्ट्रक्चरमध्ये काय म्हणूयात? मेड ऑफ कार्बोहायड्रेट आणि त्या कार्बोहायड्रेटचं नाव काय आहे? सेल्युलोज. या सेल्युलोज सोबतच त्याच्यामध्ये पेक्टिन, त्यानंतर लिग्निन यासारखे कंपोनंट, सुबेरिन आहे, यासारखे काही कंपोनंट्स देखील प्रेझेंट असतात. मेन कंपोनंट सेल्युलोज. ओके, हे झाले स्ट्रक्चर ऑफ सेल वॉल. आता याचं फंक्शन काय असेल? तर हा जो सेल वॉल आहे त्याचं मेन फंक्शन आहे की सेलला एक डेफायनेट असा शेप देणे, त्याला एक सपोर्ट देणे, हे मेन फंक्शन आहे सेल वॉलचं. कारण हे कसं स्ट्रक्चर आहे? तर इट इज कंपॅरेटिव्हली इलास्टिक आहे आणि हार्ड स्ट्रक्चर आहे. सो हे देखील आपण याच्या स्ट्रक्चरमध्ये लिहू शकतो. इट इज इलास्टिक अँड स्ट्रॉंग कोट, स्ट्रॉंग किंवा हार्ड असं म्हणू शकतो आपण लेयर, की सेल वॉल जो आहे इट इज इलास्टिक आहे, स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळं याचं फंक्शनमध्ये आपण असं मेन्शन करू शकतो की इट गिव्स डेफायनाइट शेप, डेफायनाइट सपोर्ट टू द प्लांट सेल. सो याचं फर्स्ट फंक्शन आपण काय सांगूयात की सपोर्ट, त्यानंतर प्रोटेक्शन, अजून काय म्हणूयात? प्रिव्हेंट एंट्री ऑफ एक्सेस वॉटर
एक्स्ट्रा वॉटर सेलमध्ये एंटर करण्यापासून प्रिव्हेंट करते ही सेल वॉल. ॲक्च्युली याच्यामध्ये आपण अजून एक म्हणू शकतो की इट इज फ्रीली परमिएबल. आपण नंतरचं जे स्ट्रक्चर बघणार आहोत प्लाझ्मा मेम्ब्रेन ते सिलेक्टिव्हली परमिएबल असतं. सिलेक्टिव्ह सबस्टन्सेसनाच सेलमध्ये एंट्री अलाउ करतं. व्हेअर ॲज सेल वॉल जी आहे इट इज फ्रीली परमिएबल. असं एक आपण ह्याच्यात ॲड करू शकतो. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये असं मेन्शन केलेलं नाही, बट इथे तुम्ही असं लिहू शकता फ्रीली परमिएबल. फ्रीली परमिएबलचा अर्थ काय आहे की इट अलाउज एंट्री ऑफ ऑल सबस्टन्सेस इनसाइड द सेल. फक्त याचं फंक्शन मात्र सपोर्ट आणि प्रोटेक्शन. जसं की आपलं घर असेल, घराच्या भिंती कशा आपल्या घराला एक शेप देतात, त्याला प्रोटेक्शन करतात, बरोबर की नाही. घराचं प्रोटेक्शन होतं ना भिंतीमुळे, ऊन वारा पाऊस. सो दिस सेल वॉल इज लाईक वॉल्स ऑफ हाऊस. आणि जशा पद्धतीनं वॉल आपल्या घराचं प्रोटेक्शन करते तशा पद्धतीनं सेल वॉल ही सेलचं प्रोटेक्शन करत असते, त्याला डिफायनेट शेप देत असते आणि ह्याच्यामध्ये एक्सेस वॉटर सेलमध्ये एंट्री करण्यापासून त्याला प्रोटेक्ट करू शकते, अवॉइड करू शकते. हे काही मेन पार्ट झाले रिगार्डिंग द सेल वॉल ऑफ द सेल. आउटर लेअर आहे प्लांट सेलचा, ॲबसेंट असते ॲनिमल सेलमध्ये. हे झाले महत्त्वाचे स्ट्रक्चर्स. आता दुसरा जो स्ट्रक्चर आहे इट इज प्लाझ्मा मेम्ब्रेन. या प्लाझ्मा मेम्ब्रेनला सेल मेम्ब्रेन असं देखील म्हणतात. आता हे प्लाझ्मा मेम्ब्रेन और सेल मेम्ब्रेन इज प्रेझेंट इन बोथ टाइप्स ऑफ सेल, दॅट इज प्लांट सेल ॲज वेल ॲज ॲनिमल सेल. प्लांट सेलमधला सेकंड लेअर, कारण पहिला लेअर असतो सेल वॉलचा, आणि ॲनिमल सेलमधला आउटर लेअर म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सेल मेम्ब्रेन. आता हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे त्याचं देखील आपण लोकेशन सांगूयात. लोकेशन काय सांगणार? इट इज आउटर लेअर ऑफ प्लांट सेल, आउटर लेअर ऑफ ॲनिमल सेल म्हणू आपण. आउटर लेअर ऑफ ॲनिमल सेल and second layer of plant cell. ओके, सो हे तुम्ही लोकेशन सांगू शकाल. दोन्ही टाईपच्या सेलमध्ये प्रेझेंट असतं. आता याचं स्ट्रक्चर बघा, इम्पॉर्टंट आहे. जसं की तुम्हाला सांगितलं सेल वॉलमध्ये सेल्युलोज, लिग्निन, पेक्टिन ह्यासारखे कंपोनंट्स असतात. तसं हे प्लाझ्मा मेम्ब्रेन जे आहे ते फॉस्फोलिपिड बाय लेयर पासून बनलेले असतात की ज्याच्यामध्ये प्रोटीन मोलेक्युल्स हे एम्बेडेड असतात. सो हे स्ट्रक्चर जे आहे ते तुम्ही 11-12 स्टँडर्डमध्ये डिटेल त्याच्याबद्दल शिकणार आहात. आता इथे फक्त तुम्हाला इंट्रोडक्शन आहे. अजून एक म्हणजे सेल वॉलची जी डायग्रॅम दिली आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ती काही तुम्हाला काढायला विचारलं जाईल असं नाही. ह्याची देखील डायग्रॅम तुम्हाला ॲज सच विचारली जाईलच असं नाही, बट जर विचारली तर सिम्पल पद्धतीनं कशी काढायची बघा. आता जसं तुम्हाला सांगितलं ह्याच्यामध्ये फॉस्फोलिपिडचे बाय लेअर असतात. हा एक फॉस्फोलिपिड किंवा लिपिडचा मोलेक्यूल आहेत. ह्याचे दोन लेअर, बाय म्हणजे दोन ना, सो एक लेअर असा, एक लेअर हा त्याचा हेड रिजन, हा त्याचा टेल रिजन असतो. अशा पद्धतीनं हा जो फॉस्फोलिपिड मोलेक्युल्स आहेत ते एकमेकांशी कनेक्टेड असतात आणि यांच्यामध्ये प्रोटीन मोलेक्युल्स हे एम्बेडेड असतात. हा एक प्रोटीन झाला आणि मग परत आपला कंटिन्यू हे फॉस्फोलिपिडचे बाय लेअर. मग काही प्रोटीन हे छोटे असतात. अशा पद्धतीनं देखील तुम्ही त्याचं स्ट्रक्चर हे दाखवू शकता. आलं लक्षात? सो ह्या पद्धतीनं पूर्ण एक लेअर फॉर्म होतो. हा झाला आपला फॉस्फोलिपिड बाय लेअर. बाय म्हणजे 2 असं सांगितलं तुम्हाला. नुसतं लिपिड बाय लेअर असं म्हटलं तरी सुद्धा चालतंय. आणि त्याच्यामध्ये हे प्रोटीन मोलेक्युल्स हे एम्बेडेड असतात. आणि ह्या पद्धतीनं तुमचं ओव्हरऑल प्लाझ्मा मेम्ब्रेनचा एक पातळ असा लेअर तयार होतो की जो इलास्टिक पण असतो आणि
कंपॅरेटिव्हली म्हणजे हा जसा स्ट्रॉंग हार्ड लेअर आहे तसा हा प्लाझ्मा मेम्ब्रेन इलास्टिक असतो, बट तेवढा हार्डनेस त्याच्यामध्ये नसतो, फ्लेक्झिबल असं स्ट्रक्चर ह्याला आपण म्हणू शकतो. ठीक आहे. सो दिस प्लाझ्मा मेम्ब्रेन इज थिन, डेलिकेट and elastic layer or membrane which is present in both the cell, that is plant cell as well as animal cell. हे त्याचं स्ट्रक्चर सांगितलं. आता ही जी स्पेसिफिक असं स्ट्रक्चर आहे ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेनचं, ह्या स्ट्रक्चरमुळे हे प्लाझ्मा मेम्ब्रेन एक स्पेसिफिक असं फंक्शन परफॉर्म करतं. याचं फंक्शन काय आहे तर सिलेक्टिव्ह सबस्टन्सेसनाच सेलमध्ये एंट्री ते अलाउ करतं. जसं आपल्या घराचा वॉचमन असतो, वॉचमन काय करतो रे, येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकावरती नजर ठेवतो, आधी येणाऱ्याला विचारतो कोण आहे, कुठले आहे, काय काम आहे वगैरे वगैरे, आणि जर तो माणूस योग्य वाटला तर त्याला आत सोडणार. बाहेरून जाणारे म्हणजे घरातून बाहेर पडणाऱ्यानं पण त्यानं काही घेतलंय का सोबत, असं जे चेकिंग चाललेलं असतं तसंच चेकिंग हे प्लाझ्मा मेम्ब्रेन करतं सेलमध्ये येणाऱ्या सबस्टन्सेसचं आणि सेलमधून बाहेर पडणाऱ्या सबस्टन्सेसचं. आणि म्हणून या मेम्ब्रेनलाच सिलेक्टिव्हली परमिएबल असं म्हणतात. सिलेक्टिव्हली परमिएबल हा कसा होता, फ्रीली परमिएबल, कुणालाही एंट्री एक्झिट अलाउ, तसं हा मात्र सिलेक्टिव्ह असतो, युजफुल मटेरियल्सनाच फक्त सेलमध्ये एंट्री अलाउ करतो. मग युजफुल मटेरियल्स कोणते तर वॉटर असेल, ऑक्सिजन असेल, सॉल्ट्स असतील, यासारख्या युजफुल सबस्टन्सेसना सेलमध्ये एंट्री तो अलाउ करतो. आणि जे वेस्ट मटेरियल असतील, कार्बन डायऑक्साईड असेल, त्यांनाच सेलमधून बाहेर तो सोडायचं काम करतो. सगळ्यांनाच सरसकट आत पण घेत नाही आणि युजफुल मटेरियलना बाहेर पण जाऊ देत नाही. असं सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन हे प्लाझ्मा मेम्ब्रेन आपलं आहे. आता ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या ह्या स्पेसिफिक अशा फंक्शनमुळे स्टुडंट्स आपल्या सेलमध्ये एक होमिओस्टॅसिस, बघा मी मीनिंग सांगते, होमिओस्टॅसिस म्हणजेच एक बॅलन्स्ड स्टेट मेंटेन केली जाते. सेलच्या आउटर एन्व्हायरमेंटमध्ये कितीही चेंजेस जरी झाले तरी सेलमधलं जे बॅलन्स आहे किंवा सेलमधला एक स्टेडी स्टेट जे आहे ती मेंटेन केली जाते बिकॉज ऑफ दिस सिलेक्टिव्हली परमिएबल नेचर ऑफ दिस सेल प्लाझ्मा मेम्ब्रेन. सो होमिओस्टॅटिस म्हणजे स्टेडी स्टेट ऑफ बॅलन्स. जी आहे ती मेंटेन केली जाते बिकॉज ऑफ दिस प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑल सेल मेम्ब्रेन. हे महत्त्वाचं याचं फंक्शन आहे. सो लोकेशन तुम्हाला कळालं, प्लांट सेलमधला सेकंड लेअर, ॲनिमल सेलमधला आउटर लेअर थिन असतं, डेलिकेट असतं, इलास्टिक असतं. ह्याच्यामध्ये फॉस्फोलिपिड बायलेअरचं बनलेलं असते ज्याच्यात प्रोटीन मोलिक्युल्स हे एम्बेडेड असतात. ह्या पद्धतीनं त्याची डायग्रॅम तुम्ही दाखवू शकता. ह्याच्यात डिटेल अजून काही तुम्हाला दाखवायचं नाही, नंतर तुम्ही ह्याची थिकनेस, ह्या प्रोटीनचे परत वेगवेगळे टाईप्स असतात, हे फॉस्फोलिपिड जे मोलिक्युल्स आहेत त्याची परत डिटेल इन्फॉर्मेशन असते, ते सगळं तुम्ही पुढे हायर स्टँडर्ड्समध्ये शिकत जाल. ॲक्च्युली जे प्रत्येक सेल ऑर्गॅनली आहे ते अशाच पद्धतीनं फॉस्फोलिपिड लेअरचं बनलेलं असतं, ते आपण पुढे पुढे बघणार आहोतच. सो फॉस्फोलिपिड लेअर हा कसा असतो ही आयडिया तुम्हाला फक्त ह्या डायग्रॅममधून आली तरी सफिशियंट आहे. आणि ह्या स्पेसिफिक अशा स्ट्रक्चरमुळे हे प्लाझ्मा मेम्ब्रेन सिलेक्टिव्हली परमिएबल म्हणजे सिलेक्टिव्ह सबस्टन्सेसना सेलमध्ये एंट्री अलाउ करतं. युजफुल सबस्टन्सेस जसं की ऑक्सिजन, सॉल्ट्स, वॉटर यांना सेलमध्ये एंट्री, आणि हार्मफुल म्हणजे वेस्ट म्हणूयात आपण, हार्मफुल म्हणण्यापेक्षा वेस्ट मटेरियल जसं की CO2 असेल किंवा अदर वेस्ट जे सेलमध्ये फॉर्म झालेत त्यांना सेलमधून बाहेर टाकायचं काम या प्लाझ्मा मेम्ब्रेनचं असतं. आणि ह्या पद्धतीनं काम करून सेलमध्ये एक स्टेडी स्टेट ऑफ बॅलन्स मेंटेन करायचं काम हे प्लाझ्मा मेम्ब्रेन करतं. आलं लक्षात सगळ्यांच्या? हे दोन मेन कंपोनंट झाले, सेल वॉल ॲज वेल ॲज प्लाझ्मा मेम्ब्रेन. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात. होपफुली तुम्हाला हे व्यवस्थित समजले असतील कंपोनंट जे दोन आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण वेगवेगळे सेल ऑर्गॅनलीज आणि त्यांचं स्ट्रक्चर आणि त्यांचं फंक्शन कसं असतं ते बघणार आहोत.